आज काम करता करता सापच हातात आला होता, तो पण नाग. तर रामकृष्णारी मंडळी, आज आपण करतोय राजहंसला राहायला घर आणि त्यांना पवायला स्विमिंग पूल. ती मौज मजा तर राजहंसची चालली बाबा. आता जुन्या काळी जसे झोपड्या होत्या ना, तसंच त्यांना राहायला करतोय बरं का आपण. आता त्यासाठी आम्ही लाकडं शोधत होतो, तेवढ्यात आपल्या बांधावर आहे ना एक लाकूड पडलेलं होतं. ते घ्यावं म्हणलं तर पप्पा मी गेलो तिथं घ्यायला. त्याच्या खाली होती सापाची कातीन, ते पण नागाची कातीन. म्हणलं बरं झालं साप नव्हता, नाही तर पक्का हातात आला असता बाबा. सगळे लाकडं मस्त पैकी छाटून बिटून इथं आणले होते, उभे केले. आता आहे ना इथं मागच्या वर्षी नदीचं पाणी भरलं होतं आणि फुल चिखल झाला होता. त्याच्यामुळे पप्पा म्हणले की बाबा आपल्याला इथं आहे ना मुरुम टाकावं लागेल. मग काय भाऊ 20-25 गाड्या मस्त पैकी मुरुम टाकला. आता ते झालंय, आता आपल्याला करायची जागा स्विमिंग पूल साठी. तर आता पाण्याच्या ठिकाणी आपण स्विमिंग पूल करणार बरं का. एवढ्यात बाबा आहे ना पिशव्यात रोपं तयार करत होते. पप्पांनी आणले जास्वंदाचे रोपं, तेच आता तयार करून राहिले. तर राजहंस तिकडे घराला स्विमिंग पूलला राखण राहायचं, तर इकडे फिरून राहिले आमच्या मागं. त्यांना पहिलं घरी काढून दिलं. आता आहे ना मुरुम बिरुम सगळं टाकून झालंय बरं का. आता उद्या आपण स्विमिंग पूल आणि बघू घर होतंय का नाही. तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा.